हाय नमस्कार, मी रिंकी खाडे आणि पुढारी ऑनलाईनमध्ये तुमच्या सर्वांचं मनापासून स्वागत. आज आपल्या सगळ्यांसोबत एक अशी अभिनेत्री आहे ज्या अभिनेत्रीने मराठी सिनेसृष्टी तर गाजवलीच आहे, पण त्यासोबत हिंदी सिनेसृष्टीमध्ये सुद्धा या अभिनेत्रीने काम केलेलं आहे. आणि सध्या ही अभिनेत्री बेगम या नावाने तिला बेगम या नावाने ओळखत आहेत. आता नेमकी ही अभिनेत्री कोण आहे बरं? तर ही अभिनेत्री आहे अनुजा साठे. तुझं खूप खूप स्वागत आहे पुढारी ऑनलाईनमध्ये. थँक्यू. माझा सगळ्यात पहिला प्रश्न आहे की तुझ्या मागे सध्या पॉलिटिशियन लागले, तुझ्या मागे पोलीस लागले, तुझ्या मागे अंडरवर्ल्ड लागले. मला सांग, वाचत वाचत आज तू इथपर्यंत कशी पोहोचलीस? गाडीनी. सो येस, फनी आहे, बट सर्वायवल आय थिंक आपण म्हणूया सगळ्या आपल्या मुलींकडे, बायकांकडे एक सर्वायवल एक इन्स्टिंक्ट असते की कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर पडून, तेवढी स्ट्रेंथ असते की कुठल्याही सिच्युएशनमधून बाहेर पडून स्वतःला वाचवून पुन्हा तेवढ्याच ताकदीने उभं राहणं. आय थिंक एक आपण वुमनहूडचा एक आस्पेक्ट म्हणूया. सो तशीच पोचली आहे मी इकडे आज तुमच्याशी गप्पा मारायला. आपल्याशी गप्पा मारायला तिथे पोहोचलेलीच आहे. मला एकती बेगमबद्दल बरंच काय जाणून घ्यायचं आहे, पण त्याआधी मला हे सांग की तू मराठीमध्ये काम केलेलं आहेस, हिंदीमध्ये केलं आहे, सिनेमा असतील, सिरियल्स असतील, बरंच काम तू केलेलं आहे. मला सांग सुरुवातीबद्दल थोडंसं की जेव्हा तुला वाटलं की चलो आत्ता मला ॲक्टिंग क्षेत्रामध्ये उतरायचं आहे, तिथपासून आत्ता एकती बेगम 2पर्यंतचा एकंदरीत प्रवास तुझा कसा होता, थोडक्यात सांगू शकलीस? बापरे. प्रोफेशनली काम करायला मी ॲक्च्युली सुरुवात केली ऑलमोस्ट 2008-2009मध्ये. म्हणजे ऑलमोस्ट 12-13 वर्ष झाली आता. आणि खूपच साधा, मग असा एक चढता ग्राफ फॉर्च्युनेटली एक आहे माझ्या करिअरचा की पहिल्यांदा मराठी सिरियल्स, मराठी सिनेमे, त्यानंतर मग मी तमन्ना नावाची एक स्टार प्लसवरती हिंदी मालिका केली, माझी पहिली मालिका ॲज अ लीड. त्यानंतर पेशवा बाजीराव झालं. पेशवा बाजीराव होता ब्लॅकमेल नावाची फिल्म झाली इरफान खान बरोबर. त्यानंतर परमाणू झाली जॉन बरोबर. मग पुन्हा एकदा मी हिंदी टेलिव्हिजनकडे वळले. झांसी की राणी मालिका झाली माझी. आणि झांसी की राणी करत असतानाच मला एकती बेगमच्या पहिल्या सीझनसाठी सचिन दरेकरचा फोन आला आणि मी ऑफिसला भेटले त्याला आणि स्क्रिप्ट ऐकली, नरेशन ऐकलं आणि त्याच्यानंतर नाही म्हणायचा प्रश्नच येत नव्हता, कारण इतकं सुंदर स्क्रिप्ट, इतकी सुंदर कॉन्सेप्ट आणि इतकं स्ट्रॉंग कॅरेक्टर एखाद्या अभिनेत्रीच्या वाट्याला येणं ही भाग्याची गोष्ट असते नेहमीच. आणि माझा नेहमी प्रयत्न हाच असतो की जे कॅरेक्टर्स मी करीन ऑन स्क्रीन त्याला एक स्वतःची वेगळी पर्सनॅलिटी असेल, एक स्ट्रेंथ असेल, एक ताकद असेल त्या कॅरेक्टरची काहीतरी. सो आय थिंक बेगम वॉज वन ऑफ द बेस्ट अँड द स्ट्रॉंगेस्ट कॅरेक्टर दॅट आय केम अक्रॉस. आणि मग पहिला सीझन झाला, कळलंच नाही आम्हाला कधी झाला, कधी संपला. अनफॉर्च्युनेटली पॅन्डेमिक आपलं सुरू झालं तेव्हा तो लोकांच्या भेटीला आला आणि जो फिनॉमिनल रिस्पॉन्स मिळाला पहिल्या सीझनला, तर आय थिंक त्याच्यातून त्याच्या आधीपासूनच दुसऱ्या सीझनची प्लॅनिंग सुरूच होतं. कधी करायचं फक्त हा प्रश्न होता आणि पॅन्डेमिकमुळे ते पुढे गेलं थोडंसं, नाहीतर आम्ही एप्रिलमध्येच सुरुवात करणार होतो. तर असा बनला सेकंड सीझन. म्हणजे आय थिंक आय हॅव बीन व्हेरी फॉर्च्युनेट की अशा अनेक सिरीज असतात ज्या सिरीज बनतात पण सेकंड सीझन बनत नाहीत किंवा तेवढं अप्रिसिएशन, कदाचित प्रेम लोकांचं मिळत नाही. अनफॉर्च्युनेटली आमच्या बाबतीत तसं फॉर्च्युनेटली नाही झालं आणि लोकांना खूप आवडली स्टोरी लाईन. सगळ्या कलाकारांचे अभिनय, दिग्दर्शन, सगळंच लेखन, एव्हरीथिंग वॉज रिअली अप्रिशिएटेड. आणि
आय होप की सेकंड सीझनला पण तेवढंच प्रेम मिळेल. नक्कीच नक्कीच मिळेल. तू बोलताना आता उल्लेख केलास तुझ्या कॅरेक्टरबद्दलचा. माझा पुढचा प्रश्न त्यावरती होता की तुझं आधीच अशरफ, त्याच्यानंतर सपना, त्याच्यानंतर आत्ता तू लीला म्हणून येतेस. म्हणजे एक कॅरेक्टर एका सिरीजमध्ये तू 3 वेगळे कॅरेक्टर किंवा वेगळ्या नावाने करतेस. तर मला एकंदरीत सांग की ते कसं होतं. कारण की तुझं मराठीवरचं प्रभुत्व आम्ही पाहिलेलं आहे की तू मराठी भाषा कशी आहे, हिंदी आम्ही पाहिलेलं आहे, हे तुझं मुस्लिम कॅरेक्टर होतं. तर नक्कीच त्यासाठी तुला एक वेगळी तयारी करावी लागली असेल. तर त्या कॅरेक्टरसाठी किती तयारी आणि किती मेहनत तुला घ्यावी लागली? सो ती असं डिफरन्शिएट नाही करणार, कारण फॉर्च्युनेटली जसं मी म्हटलं की माझा हिंदीचा प्रवास तोपर्यंत सुरू झाला होता आणि जेव्हा मी तमन्ना करत होते तेव्हा माझ्या हिंदीवर मी तेव्हाच खूप काम केलं होतं. सो उच्चार किंवा म्हणजे भाषेचा लहेजा किंवा हे त्याच्यावरती वेगळं मला काही काम फॉर्च्युनेटली करावं लागलं नाही, बिकॉज आय वॉज ऑलरेडी प्रिपेअर्ड. आणि कदाचित जर का माझं तेवढं काम इतके वर्षापासून झालं नसतं तर कदाचित त्या भाषेवर मला एक वेगळी मेहनत घ्यावी लागली असती. पण ती मी खूप कन्सिस्टंटली आणि मग प्रॅक्टिस मेक्स द मॅन परफेक्ट, राईट. सो त्याच्यानंतर मी जेवढी कामं केली हिंदीमध्ये त्याच्यामध्ये ते आणखीन पॉलिश होत राहिलं. सो भाषेचा नाही काही प्रश्न आला. येस, उर्दू एखाद दुसरा शब्द इकडे तिकडे आम्ही यूज नक्की केला आणि त्याच्यासाठी आमच्या सेटवरती काही लोकं होती ज्यांचा मी गायडन्स घेतला की बाबा हे बरोबर आहे का, हे जी बोलते ते बरोबर आहे का किंवा हे. सो तसं गायडन्स नक्की ऑन सेट आयत्या वेळेस किंवा रीडिंग्समध्ये असा केला आम्ही नक्कीच. अपार्ट फ्रॉम दॅट आता नमाज अदा करायचे रिच्युअल्स किंवा मग ती ओढणी प्रॉपर कशी बांधायची किंवा ह्या ज्या गोष्टी आहेत सगळ्या ज्याच्यामध्ये कुठेच आम्हाला चुकायचं कधीच नव्हतं आणि हा प्रश्नच नव्हता. सो त्याच्यासाठी पण सेटवरती नेहमी मदतीला लोक हजर असायची की ज्यांना त्यातलं सगळं माहिती आहे, ते स्वतः नमाज अदा करतात 5 वेळा 3 वेळा असं. तर त्यांच्या मदतीने की बाबा हे असं करायचं, असं आता ह्याच्यानंतर हे असं करायचं, हे आम्ही नेहमीच सेटवरती डिस्कस करून व्यवस्थित शिकूनच मग त्याच्यात उतरलो होतो. त्यामुळे ती एक वेगळी प्रिपरेशन. अपार्ट फ्रॉम दॅट वेगळी मेहनत अशी काही नाही घ्यावी लागली. अर्थात कॅरेक्टरच्या ग्राफसाठी मला जी तयारी करायला लागली ॲज अन ॲक्टर तो एक वेगळा होमवर्क होता आणि ते खूपच वेगळी प्रोसेस होती माझ्या दिग्दर्शकाबरोबरची. त्यामुळे ती एक वेगळी स्टोरी आहे. नक्कीच नक्कीच. आधीच्या सीझनमध्ये आम्ही तुला म्हणजे आपल्या पतीच्या मृत्यूचा सूड घेताना जे काही तुझा रोल होता, मग त्याच्यामध्ये तू बोल्डनेस असेल ती किंवा काय प्रत्येक तू कॅरेक्टर ते खूप व्यवस्थितरित्या केलंस त्यामध्ये जे होतं. आत्ता जी लीलाचं कॅरेक्टर तुझं येणार आहे त्यामध्ये कोणत्या कोणत्या वेगळ्या शेड्स आम्हाला यावेळेस पाहायला मिळणार आहे? नेमकं हे कॅरेक्टर कसं असणार आहे, काय वेगळं पण असणार आहे यामध्ये? तिचा राग अति तीव्र आता झालेला पाहायला मिळणार आहे असं म्हणायला पण हरकत नाही. येस, असं म्हणायला हरकत नाही. मी म्हणेन कॅरेक्टर चेंज नाही झालेलं, फक्त नाव चेंज झालंय. म्हणजे आता बिकॉज अशरफ भाटकरच्या मागे खूप पोलीस आहेत ऑलरेडी, तर ऑब्व्हियसली कुठलं तरी एक वेगळं नाव, वेगळी आयडेंटिटी घेतल्याशिवाय सर्वायवल इज डिफिकल्ट, राईट. सो म्हणून फक्त लीला पासवान हे नाव बदललंय, बट तो जो राग आहे तो किंवा ते जे पेन आहे ते कुठेच कमी जास्त झालेलं नाही आहे. ते तसंच आहे जोपर्यंत ते तिचं एक टार्गेट अचीव होत नाही तोपर्यंत ते तसंच राहणार आहे. त्यामुळे येस, कॅरेक्टर नाही बदलले. नक्कीच. मला सांग की या सिरीजमध्ये मराठी कलाकार जास्त आहेत माझ्या मते. बरेच मराठी कलाकारांसोबत तू काम केलेलं आहे आणि त्यातल्या बऱ्याच लोकांना तू आधी ओळखत देखील असशील. तर एकंदरीत तो अनुभव कसा होता की सगळे मराठी कलाकार आहेत सेटवरचं वातावरण कसं होतं, त्याबद्दल काय सांगशील? मी असं म्हणेन मराठी इंडस्ट्री खूप छोटी आहे, सगळ्यांना ओळखत असतात. पण मी ह्यांच्यापैकी कोणाबरोबरच काम केलेलं नव्हतं. आधी ओळख होती ऑफकोर्स, जसं तू म्हणालीस, चिन्मय म्हण किंवा विजय निकम म्हण, आपले राजेंद्र शिरसतकर, त्यानंतर अभिजित चव्हाण,
संतोष जुवेकर सगळ्यांना मी ओळखत होते पण काम नव्हतं केलं. सो खूप अमेझिंग एक्सपिरियन्स होता. मी असं म्हणेन की एक वेगळेपणा असा होता. म्हणजे आता हे मी पहिल्या सीझनबद्दल सांगते कारण की ही कॅरेक्टर्स ॲटली बरीचशी कॅरेक्टर तुम्हाला वेगळी हे सेकंड सीझनमध्ये बघायला मिळतील. पण त्यांच्या बरोबरचे एक्सपिरियन्स म्हणजे एकतर आपोआप आपलं ट्युनिंग जमतं समभाषिक असल्यावरती आणि ओळखत असतो एकमेकांना. त्यामुळे तो एक ओळखच नाही आहे. मग कधीतरीच एखाद्या वेळेला फक्त शूटवर भेटलोय असा बॅरियर राहत नाही. आणि आमचे मुळातच दिग्दर्शक दोघंही म्हणजे विशाल मोडवे आणि सचिन दरेकर अगदी म्हणजे एकदम शांत डोक्याचे शांतपणे काम करणारे दिग्दर्शक आहेत. आरडाओरडा नाही. त्यांनाही असं खेळीमेळीचं वातावरण नेहमीच सेटवरती आवडतं. सो तशाच वातावरणात आमचं शूट झालं. मग ते कितीही इंटेन्स सिक्वेन्सेस असू देत किंवा इमोशनली ड्रेनिंग असू देत किंवा घाई आहे ॲक्शन सिक्वेन्सेस आहेत काही असू दे, खूप शांतपणे स्मूथली आम्ही दोन्ही सीझन शूट केले. आणि दुसऱ्या सीझनमध्ये पहिल्या सीझनचे काही चेहरे आहेतच पण काही नवीन चेहरे पण आहेत जे मराठी नाही आहेत. हो, आणि रेशम श्रीवर्धनकर आय थिंक तिच्याबरोबरचं माझं कनेक्शन खूप चांगलं घट्ट झालं पहिल्या सीझनपासून. म्हणजे अंजलीचं जे कॅरेक्टर आपण रिपोर्टरचं कॅरेक्टर बघतो. सो येस, असा माझ्या को ॲक्टर्स बरोबरचा एक खूप छान एक्सपिरियन्स आहे माझा. नक्कीच. एक शेवटचा प्रश्न घेऊन आपण रॅपिड फायरला सुरुवात करणार. मला सांग की आधीचा जो सीझन रिलीज झाला तो कोविडच्या काळामध्ये जेव्हा कोविड पीक वरती होता तेव्हा रिलीज झाला, तेव्हा सगळे बिंज वॉचिंग करत होते आणि तो सीझन प्रचंड हिट देखील झाला. आत्ता जो सेकंड सीझन रिलीज झालाय तो अशा पार्श्वभूमीवर रिलीज झालाय जिथे आता सगळं पूर्वपदावर येत आहे, सगळं काही पहिल्यासारखं व्हायला लागलं. तर असं कुठे वाटतंय का की अरे काळ उलटून गेला एवढ्या 1-1.5 वर्षामध्ये की आधीची सिच्युएशन अशी होती आता अशी आहे? हा बदल तू कसा पाहतेस एकंदरीत? मी म्हणेन की जो बदल झाला आहे तो चांगल्यासाठीच झाला आहे. खूप लोकांचं पुन्हा एकदा रुटीन करिअर मार्गी लागलं आहे. सो आय हॅव नो कंप्लेंट्स. कारण की जर का ही सिच्युएशन अशी असते तर आम्हाला शूटच करता आलं नसतं सेकंड सीझन. सो वेगळे पण मी नाही असं म्हणणार. उलट मी असं म्हणेन की गेल्या 1.5 वर्षात प्रेक्षकांची उत्कंठा आणखीन वाढली आहे फॉर सेकंड सीझन. मला ज्या कॉमेंट्स माझ्या सोशल मीडियावरती येतात, मग मी कुठलं साध्यातला साधा फोटो टाकला असेल तरी मला कॉमेंट्स या सगळ्या बेगमच्या असतात की आम्हाला कधी पाहायला मिळणार. सो आय थिंक ह्या 1.5 वर्षात प्रेक्षकांची उत्कंठा खूप प्रचंड वाढली आहे. MX प्लेअरने जेव्हा ट्रेलर रिलीज केला त्यानंतर तू खाली कमेंट्स वाचशील ना, म्हणजे ते आधी कधी येणार होता, फायनली आला लोकांना. येस, सो आय थिंक ते फक्त ती वाढलीच आहे. उलट इनफॅक्ट लोकांची एक्साइटमेंट वाढली आहे की येस कधी येणार असं आहे. आणि आय एम हॅपी की गोष्टी पूर्ववत हळूहळू होत आहेत आणि सगळ्यांची लाईफ मार्गी लागते इज अ व्हेरी इम्पॉर्टंट थिंग. सो मी असं नाही बघणार की पहिला कधी रिलीज झाला दुसरा कधी रिलीज होतोय. जे आहे ते चांगल्यासाठीच होतं. यू आर हॅपी इन एव्हरीथिंग. नक्कीच. बरं, आपण आता एकटी बेगम मधली जी आपली ॲक्ट्रेस आहे अनुजा साठे तिच्यासोबत रॅपिड फायर राऊंड खेळणार आहोत. तिचे उत्तरं किती रॅपिड आहेत ते तर बघायचं आहे, पण त्यासोबत किती खरी आहेत ते सुद्धा आपल्याला बघायचं आहे. सो आर यू रेडी? येस. ओके. सो सगळ्यात आधी मोस्ट गुगल्ड क्वेश्चन आपण घेणार आहोत. अनुजाचं मूळ गाव? पुणे. ओके. अनुजाची हॉबीज? गाणं. अनुजाचा रोल मॉडेल? माझी आई. ओके. इंडस्ट्रीमधली एक मराठी किंवा हिंदी इंडस्ट्रीमधली एक अशी व्यक्ती जिच्यासोबत अनुजाला म्हणजे इच्छा आहे की मला या व्यक्तीसोबत काम करायचं आहे? शाहरुख खान. सो नाईस. ओके. अनुजाची तिची आवडती भूमिका कोणती? ऑफकोर्स अशरफ. ओके. आणि अनेक मी केलेली माझी प्रत्येक भूमिका माझ्या खूप जवळची आहे आणि मी खूप जीव ओतून माझी सगळी कामात माझा खूप जीव ओतते. एक पिकअप करणं अवघड आहे बट चॅलेंजिंग आणि
व्हेरी रिसेंट इज अशरफ. सो येस, अशरफ. ओके ओके ओके. आता थोडासा पर्सनल प्रश्न आहे हा. अनुजा शेवटची कधी रडली होती, किंवा काय अशी गोष्ट आहे की अनुजा त्या गोष्टीने रडते रिअल लाईफमध्ये, मी इमोशनल होते? सिनेमे बघताना खूप रडते. मला सिरियसली? येस, मला खरंच म्हणजे मला असं एखादा इमोशनल सीन असेल की आपोआप माझ्या डोळ्यातनं पाणी यायला लागतं. आणि एस्पेशली जर का ते कुत्र्यांच्या लाईफवरती सिनेमे असतील तर मला खूप हे होतं, बिकॉज आय एम व्हेरी अटॅच टू माय डॉग्स. आणि जेव्हा मी असे सिनेमे बघते तेव्हा तर समुद्र. व्हेरी नाईस. अनुजाचं फर्स्ट ऑडिशन, त्याची आठवण? हो बापरे. फर्स्ट ऑडिशन वॉज अग्निहोत्र. आणि इट वॉज अ फन ऑडिशन. म्हणजे आठवण म्हणजे अशी होती की मला ब्रेसेस होत्या तेव्हा, आणि मला गॅरंटी होती की माझं सिलेक्शन होणार नाही आहे, कारण की ब्रेसेसवाल्या मुलीला कोण उभं करणार आहे स्क्रीनवर. बट ते वर्कआउट झालं होतं माझं प्रोजेक्ट, आणि आय हॅड फन त्या प्रोजेक्टला. आणि तसं बघायला गेलं तर कमर्शियली तेव्हाच माझं करिअर सुरू झालं. सो अग्निहोत्र. ओके ओके. अनुजा नवऱ्याला लाडाने काय बोलते? लाडाने मनी. मनी. ओके. व्हेरी डिफरंट. ओके, तर आता मी तुला काही कलाकारांची नावं घेणार आहे इंडस्ट्रीमधली. त्यांना पाहिलं की तुझ्या डोक्यामध्ये पहिला शब्द किंवा वाक्य काय येतं ते तुला सांगायचं. एक्झाम्पल देते, म्हणजे आता माधुरी दीक्षित तर धगधग गर्ल किंवा मग ब्युटिफुल, काहीही. तसं मी आता काही नावं घेते, तुझ्या डोक्यात पहिलं काय येतं तुला सांगायचं. स्वप्नील जोशी. श्रीकृष्ण. ओके. सिद्धार्थ जाधव. क्रेझी. बरं, सिद्धार्थ जाधव आता रणवीर सिंग. क्रेझीएस्ट. सेम सेम. वर्षा उसगावकर. एलिगंट. ओके ओके. सईद अहमणकर. एलिगंट. अंकुश चौधरी. हँडसम. ओके. अशोक सराफ. अमेझिंग ॲक्टर. अगदी अगदी. बरं, आता दिस ऑर दॅट, ठीक आहे. बुक्स की मूवीज? मूवीज. हिंदी सिनेमा की मराठी? टफ वन. तरी पण एक आपल्याला हवं नाही सांगू शकत. एका ह्याच्यात माझी रूट्स आहेत आणि एका ह्याच्यात पुढचं अख्खं करिअर आहे. सो कांट बी. त्याला खूप इमोशनल उत्तर आलंय, तर आपण Yes. तिला जबरदस्ती नाही करूया. मुंबई और पुणे? पुणे. ओके. मला वाटलं हे पण टफ असेल. नाहीये का? ओके. वेब सिरीज की सिरियल किंवा मूवी? नाही, अगेन अ टफ वन, कारण की एका ॲक्टरसाठी मीडियम कधीच मॅटर करत नाही, कला मॅटर करते. सो ओके. टी और कॉफी? कॉफी. माउंटेन और बीचेस? माउंटन्स. सासर की माहेर? माहेर. ओके. सो नाईस. खूप छान रॅपिड फायर राऊंड आपला तिच्यासोबत झालेला आहे, आणि मी आशा करते की तुम्ही हे इंटरव्ह्यू पूर्ण पाहिलं असेल. आता या सगळ्या प्रेक्षकांना शेवटचा मेसेज तू हा सीझन पाहण्यासाठी काय देशील? मी फक्त एवढंच म्हणेन की जे प्रेम तुम्ही पहिल्या सीझनला दिलंत, आय होप की तेवढंच प्रेम किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त प्रेम तुम्ही सेकंड सीझनला द्याल. आणि तुम्हाला खूप वेगळ्या गोष्टी सेकंड सीझनमध्ये बघायला मिळणार आहेत, लोकेशन्स वाईज, ॲक्शन सिक्वेन्सेस वाईज, डायलॉग्स वाईज, एव्हरीथिंग. सो प्लीज 30 सप्टेंबर लॉक द डेट. 30 सप्टेंबरला बेगम 2 तुमच्या भेटीला येतोय, आणि हे फ्री आहे. आणि MX प्लेअरवरती तुम्ही हे फ्री डाउनलोड करून बघू शकता. MX प्लेअर फ्री आहे. सो प्लीज प्लीज नक्की बघा आणि जस्ट कीप लविंग अस. थँक्यू. थँक्यू सो मच. या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूयात. पाहत रहा पुढारी ऑनलाईन. येस.